सरकारला बळ दिलं तर योजनेचा हप्ता 2000हून 3000 करणार। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। बहिणींच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी, शिंदेंची विरोधकांना तंबी। लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। योजना बंद करण्यासाठी विरोधकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न, फडणवीसांचं विधान। पुढच्या 5 वर्षात 90,000 रुपये देणार, अजित पवारांचं आश्वासन। दिलेली ओवाळणी कुणीही काढून घेऊ शकत नाही, अजितदादांची ग्वाही। अजितदादांनी मागितलं असतं तर मी पक्षासहित सगळं दिलं असतं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मी मेरिटवर तिकीट मागितलं, ही माझी चूक झाली का, सुळेंचा सवाल। आमदार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। कपिल पाटील मवियावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण। राज ठाकरेंच्या आरक्षणाच्या विधानाशी सहमत नाही, राज ठाकरेंच्या विधानावर रामदास आठवलेंचा आक्षेप। नाशिक दंगल प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल। आतापर्यंत 15 जणांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू। पंढरपूरच्या विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी दर्शन मंडप आणि स्कायवॉकला राज्य सरकारची मंजुरी। 110 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। वेळापत्रक बघूनच रेल्वे प्रवाशांना बाहेर पडण्याचं आवाहन।